चला तर मंडळी, गौरी गणपती विशेष अगदी सुंदर सुबक देखणा पदार्थ करूया। 2 वाटी मैदा घेतलाय, पाव चमचा मीठ, 2 चमचे साजूक तूप, साधं गरम घालायचं नाही, छान असं मोहन लावायचं। त्यानंतर 2 चमचे पिवळ्या रंगाचं पाणी, पाण्यामध्ये पिवळा रंग घोळला होता, थोडं थोडं साधं पाणी घालून घट्टसर मैदा मळून पुढची तयारी करेपर्यंत बाजूला ठेवायचा। सारख्या वाटीने 1 वाटी साखर, 3/4 वाटी पाणी, वेलची, साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर लो मीडियम फ्लेमवर 2-3 मिनिटं उकळून मिश्रण बाजूला ठेवायचं। मैदा छान मुरलेला आहे, मध्यम जाडीचा फुलका लाटायचा, एका गोल लहान प्लेटने कट करायचा, कडा सोडून मध्यभागी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने कट द्यायचा आणि छान रोल करून घ्यायचं। चंपाकळी आपल्याला तयार करायची आहे, मधून उकळून व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने फोल्ड करायचं। मस्त अशी चंपाकळी तयार झाली। काही चंपाकळी मी तयार करून घेतल्या, मध्यम गरम तेलात अगदी मंद आचेवर खरपूस तळायच्या। तळल्यानंतर चाळणीवर 2 मिनिटं बाजूला ठेवायच्या। 2 मिनिटांनंतर तयार केलेल्या पाकामध्ये घालून 1-2 मिनिटं त्यामध्ये तशाच ठेवायच्या। त्यानंतर एखाद्या जाळीवर काढायच्या। गोड चंपाकळी तयार, नक्की करून पहा।